ज्या पद्धतीनं आज झालं कोर्टामध्ये काय सांगा जी अपेक्षा तुम्हाला होती त्या संदर्भामध्ये सुरू आहे का सुनावणी? नाही, माननीय न्यायालयामध्ये आणि तेही उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण चालू आहे. अजून निकाल पुढे यायला आहे आणि निकाल आल्यावरच त्याच्यावरची आपल्याला प्रतिक्रिया देता येईल. कारण की न्यायालयाच्या निकालाच्या पहिलेच आपण त्याच्यावर कुठला प्रतिक्रिया दिली तर ते चुकीचं ठरेल आणि म्हणून आम्ही निकालाची वाट बघतो आहे. आम्हाला अपेक्षित आहे, न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे आणि शेड्यूल 10 प्रमाणे ही कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. वेळ लागतो का खूप? कारण की 8 महिने ते आहेच आहे. जस्टिस डिले हा जो भाग आहे हा तिथं झालाच आहे. या सगळ्या प्रकरणाला जवळपास आता 9 महिने उलटलेले आहेत आणि वारंवार आमच्याकडून सांगण्यात येतं की हे असंविधानिक सरकार महाराष्ट्रात आहे. जे काही निर्णय आज सरकार म्हणून ते घेतात आहेत आणि उद्या स्वतःच मुख्यमंत्री त्या अपात्रतेच्या यादीमध्ये आहे आणि अशा या प्रकरणामध्ये समजा ते अपात्र झाले तर मग त्यांनी घेतलेले निर्णय हे सगळे अडचणीत येतील आणि महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं असंविधानिक सरकार चालणं किंवा संविधानिक व्यवस्थेमध्ये देशात कुठेही सरकार अशा पद्धतीत चालणं हे चुकीचं ठरेल. अमित शहा आज उद्या पुण्यात चाललंय. सध्या येणाऱ्या लोकसभेच्या आणि आता राज्यामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या निमित्तानं कारण की भाजप हे फक्त प्रचारामध्येच आहे. जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. मला अपेक्षित आहे की आज नागपूरमध्ये येत असतील तर त्यांनी परवा प्रधानमंत्री मुंबईत आले त्यावेळेस आम्ही महागाईबद्दल त्यांनी काहीतरी बोलावं. विदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री येतात तर विदर्भात देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. त्या आत्महत्यांचं निराकरण कसं केलं जाईल त्याच्यावर अमित शहाजींनी बोलावं आणि बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज आमच्या देशासमोर आहे. त्याप्रमाणे त्याची भूमिका अमित शहांनी मांडावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. कारण की आज कापूस असेल, धान असेल, सोयाबीन असेल, तूर असेल या सगळ्या पिकाला भाव नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी प्रमाणात चिंतेची लाट निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे असं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतो आहे आणि विशेष करून विदर्भामध्ये यवतमाळ वगैरे सारख्या जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गृहमंत्री फक्त प्रचार आणि आपल्या व्यक्तिगत कार्यक्रमापेक्षा केंद्रात कारण की हा जो जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते तर त्या नॅचरल कॅलॅमिटीचे प्रमुखच हे देशाचे गृहमंत्री असतात. अशा प्रकारचा हा दुष्काळ आणि शेतीचा मालाला भाव नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे कृत्रिम कॅलॅमिटी आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरही देशाच्या गृहमंत्री अमित शहाजींनी बोलावं अशी भूमिका आमची राहील. गिरीश बापट बाहेर आलेल्या प्रचारामध्ये आजारी आहेत आणि खासदार अशा पद्धतीनं नळी लावून प्रचार करतात. काय सांग यापूर्वी पण अशा पद्धतीनं नळी लावून आणि ऍडमिट असताना कॅन्सरग्रस्त असताना सहपलीकडे सुद्धा आले होते. खरं तर आमच्यासाठी पुणेकरांसाठी एक चिंतेची बाब आहे. पुणेकरांनाही वेटीस पकडण्याचं काम या पोटनिवडणुकीमध्ये सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, आमदार त्यांनाही Y+ सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा पुण्यामध्ये इतके मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत की त्या ठिकाणी लोक बेजार आहेत आणि आज जसं मला वाटलं की मी स्वतः मित्र आहेत आमचे गिरीश बापट, मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांची तब्येत एकदम खराब आहे. ते खाटेवरून उठू शकत नव्हते. पण अशा परिस्थितीत त्यांना सत्तेसाठी बीजेपीने प्रचार करायला लावावं आणि जे काही चित्र आम्ही काल दूरदर्शनच्या माध्यमातून पाहिलं ते भयानक आहे. म्हणजे बीजेपी सत्तेसाठी काही पण करू शकते, जनतेसाठी काही नाही. कोण मेलं कोण वाचलं त्याच्याबद्दलची चर्चा नाही. आज MPSCच्या मुलांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू होत आहे. झालेलं असेल मला वाटतं की काल मला त्यांच्या MPSCच्या मुलांचे फोन आले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं कॅबिनेटला आम्ही डिसिजन घेऊ आणि त्या पद्धतीचं MPSCला कळवू. पण त्यांच्याशी खोटं बोलण्याचं काम आणि त्यांना फसवण्याचं काम, तरुणांना फसवण्याचं काम
राज्यातलं ईडीचं सरकार करते आहे, पण निवडणुका जिंकता येतील त्याला आता सामवाम दंड येतील. कारण की काही मंत्र्यांच्या बरोबर पुण्यामध्ये जे तडीपार गुंड आहेत तेही काही मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो आम्ही आपल्या दूरदर्शनवर पाहिलेले आहेत. म्हणजे आता गुंडाचा पैशाचा वापर करून भाजप निवडणुका जिंकायला जात असेल, पण त्यांची हार आता निश्चित झालेली आहे. कसबा असेल, चिंचवड असेल, या दोन्ही विधानसभेमध्ये बीजेपीची हार निश्चित झाली आहे. लोकांना यांच्याबद्दलचा भयानक राग आहे, हे पैसे वाटून किंवा गुंडगिरी दाखवून. कारण की एक प्रकारचं आत्ता पुण्यामध्ये कोयता गँगचं दहशत आहे आणि कोयता गँगची दहशत असताना पुन्हा तडीपार गुंडांना पोलिसांच्या संरक्षणामध्ये मंत्री सोबत घेऊन फिरत असतील तर ते पुणेकरी लोक आहेत आणि या पुणेकरी लोकांना वेठीस पकडण्याचं त्यांना धमकी आणि दहशत निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे तो असफल होईल. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. सत्ता संघर्षाची सुनवाई आता 7च्या खंडपीठाकडे जाणार नाही, 5च्या खंडपीठावर राहणार आहे. बघा कोणाला बसणार? बघा, अजून माननीय सुप्रीम कोर्टाचा 5 बेंचचा अजून निकाल त्या पद्धतीचा आलेला नाही. आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्या पद्धतीचे पट्ट्या येत राहत आहेत प्रश्नार्थक चिन्हाच्या आधारावर. जिथपर्यंत हा निर्णय येत नाही त्याच्यावर आज आपण माननीय कोर्टाच्या याच्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचं ठरेल. आपण एकीकडे की पक्षामध्ये कुठलीही फूट नाही आहे किंवा हे नाही आहे, पण काँग्रेसमधले जे नेते होते केली खल्ला केरळचे त्यांची नियुक्ती करण्यात आली. एक सदस्याची समिती नेमली आहे की तुमचा जो वाद सुरू आहे त्यावर ते अवलोकन करणार आहे. महाराष्ट्राच्या माध्यमांनी आणि बीजेपीला नागपूर आणि अमरावतीमध्ये जी हार पचवता आली नाही त्याचं जे वातावरण पूर्ण देशभरामध्ये जे पसरवण्याचं काम झालेलं होतं आणि म्हणून हायकमांडनी त्याची नोंद घेतली आणि वास्तविकता काय, जे काही वातावरण पसरवलं गेलं होतं ते वास्तविकता खरी आहे की खोटी आहे हे बघण्यासाठी आमचे रमेश चलितथलाजी या ठिकाणी येतात आहेत. त्यांची तारीख आज मी फायनल होईल, त्या तारखेप्रमाणे ते येतील आणि आखरी या सगळ्या विषयावर. कारण की आज आपण पाहिलं की मग राजस्थान असेल, अनेक राज्यात असेल, या राज्यामध्ये असंच काँग्रेसला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो जिथं कुठलाही वाद नाही. आणि म्हणून हे सगळे याच्यावरची चर्चा रायपूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय जे अधिवेशन होते आहे त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा पण होणार आहे. आणि म्हणून हे सगळं वस्तुस्थिती जे माध्यमाच्या माध्यमातून पसरवण्यात आली होती त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी ते येतात आहेत. रायपुर में समीक्षा बैठक होने वाली है, उसमें CWC में राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रधानमंत्री को जगह देने की बात चल रही है. क्या CWC में प्रधानमंत्री प्रधानमंत्री राहुल गांधी होने वाले, बराबर है. हाँ, पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह, राहुल गांधी और सोनिया गांधी को डायरेक्ट वहाँ पे जगह देने की बात चलेगी, तो उस पर कुछ समीक्षा बैठक में ये सब मुद्दा उठाने वाले हैं. नहीं, जगह तो मिलेगी उनको. हमारे ज्येष्ठ नेता है और पार्टी के हमारे महत्वपूर्ण नेता है, तो उनको तो वहाँ जगह मिलेगी. जगह नहीं मिलेगी ऐसे कहाँ विश्व है. उसमें कुछ चर्चा होने वाली है ऐसा भी कहा जा रहा है. बिल्कुल होगी, क्योंकि अब डॉक्टर मनमोहन सिंह साहब जिस समय देश आर्थिक कमजोर था तब ये देश के प्रधानमंत्री बने और तब देश को एक ऊंचाई पे ले जाने का काम किया और एक अच्छा अर्थतज्ञ है. जब नोटबंदी और GST कानून आया तब भी डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने कहा था कि हमारे देश का GDP ये सब जो निर्णय अब नरेंद्र मोदी की सरकार ले रही है उससे देश को परिणाम होगा, वो देश आर्थिक कमजोर होगा. और आज देश वही आर्थिक कमजोर हो चुका है. और ऐसे बुद्धिजीवी लोग जो है वो जो कांग्रेस के पास है, जिनको इस देश की आर्थिक और देश की जो युवा और देश की प्रगति की जो मालूम है, वैसे लोग कांग्रेस के पास है. और ऐसे लोगों को तो महत्व दिया ही जाएगा, क्योंकि आज देश को डॉक्टर मनमोहन सिंह और यूपीए की सरकार की मुखिया हमारी नेता सोनिया गांधी ऐसे विपरीत परिस्थिति में उस समय वो उस यूपी की नेता बनी और देश को आगे ले जाने का काम किया. राहुल गांधी जी कन्याकुमारी से कश्मीर चलकर उन्हें ये दिखा दिया कि देश की संवैधानिक व्यवस्था को जिंदा रखने के लिए जो तोड़ने का काम नरेंद्र मोदी की सरकार कर रही है, और ये ऐसे लोग नेतृत्व करने वाले लोग हमारे
कांग्रेस के पास है और ऐसे लोगों का एक अलग महत्व सिर्फ कांग्रेस पार्टी में नहीं देश के लिए भी महत्वपूर्ण रखता है। महाराष्ट्र में सरकार तारीख पे तारीख चल रही है और कुछ ये तो ये भी कह रहे हैं कि हमारे पक्ष में रिजल्ट आ जाएगा। देखो, न्यायदेताओं पे सबको विश्वास रखना ही चाहिए, लेकिन मैंने जब बार बार कहा कि मैं खुद विधानसभा अध्यक्ष रहा हूं, मुझे पता है कि शेड्यूल 10 की पावर क्या है और शेड्यूल 10 के आधार पर 16 विधायकों को अपात्र करने के अधिकार शेड्यूल 10 के आधार पर है। लेकिन माननीय सुप्रीम कोर्ट के सामने ये प्रकरण है और इसलिए इस प्रकरण में माननीय सुप्रीम कोर्ट क्या करता है उसके ऊपर हम लोग ध्यान रखा के हैं। हमें न्याय व्यवस्था पे विश्वास है। Thank you. मोहन प्रकाश नागपुरात येत आहेत, काय संदर्भ आहे प्रेस कॉन्फरन्स झाल्याची? आता देशभरामध्ये काँग्रेसचे मोठे नेते हे वेगळ्या वेगळ्या राज्यात जाऊन त्या पद्धतीचं केंद्र सरकारने आपण पाहिलं की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जे दोन मुद्दे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये उपस्थित केलेले होते त्यामध्ये अदानी बरोबर नरेंद्र मोदीजींचा काय संबंध, विदेशात कितीदा ते सोबत होते, त्यांच्या सोबत कितीदा विमानात गेले, जागतिक पातळीवर किती कॉन्ट्रॅक्ट अदानीला नरेंद्र मोदीजींनी भेटवून दिले, हे सगळे प्रश्न राज्यसभा आणि लोकसभेमध्ये राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी विचारले आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की रेकॉर्डहूनच हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी काढण्यात आले। हा एक लोकशाहीचा खून, सर्वोच्च जे लोकशाहीतलं जे मंदिर आहे लोकसभा आणि राज्यसभा, तिथं नरेंद्र मोदीचं आणि भाजपचं सरकार करते आहे आणि म्हणून यासाठी देशभरामध्ये सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचे प्रमुख, मला पण देहरादूनला जायचं आहे, त्यामुळे देशभरातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये जाऊन या नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या लोकशाहीच्या खुनाबद्दलचा वास्तव्य जनतेसमोर मांडावं हा त्याच्यातला प्रयत्न आहे आणि म्हणून आपण जे मोहन प्रकाश जी नागपूरला येतात ते त्याच्यासाठी येतात। बीबीसी पे जिस तरह से रेड मारे आईटीए में अभी तक उनकी तरफ से कोई पत्र जारी नहीं हुआ कि क्या मिला और क्या गलत हुआ। देखो, डर दिखाकर राजनीति करना जिस तरह से हिटलर करता था, जिस तरह से अंग्रेज करते थे, उस तरह से लोकतंत्र में बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार कर रही है। जो वो सरकार के विरोध में जो बोलेगा, नरेंद्र मोदी जी के विरोध में जो बोलेगा, उनके विरोध में ईडी, इनकम टैक्स और सीबीआई का हम उपयोग करेंगे, उसका दुरुपयोग करेंगे। इस तरह की भावना है और अब वो छुपी नहीं है। तो बीबीसी जैसे एक मल्टीनेशनल कंपनी, एक संस्था के ऊपर जिस तरह से इनकम टैक्स की रेड करवाकर दुनिया में अपने देश को बदनाम करने का पाप नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया है, उसको दुनिया में क्या देश की जनता भी माफ नहीं करेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।